नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विषयक कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, सध्या गुडघेदुखी केवळ वयस्कर माणसांमध्येच नाही तर तरुणांमध्ये देखील तेवढीच पाहायला मिळते. त्यामुळे आज आपण गुडघेदुखी आणि त्यावर अत्याधुनिक उपचार पद्धत या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चीफ कन्सल्टंट डॉक्टर मंगेश दरेकर. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी सरांविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. डॉक्टर दरेकर हे स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ आहेत. ते फिफा सर्टिफाईड आहेत. त्यांचं शिक्षण MBBS DNB ऑर्थो पुण्यातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेचे विविध ठिकाणी प्रशिक्षण देखील घेतलं आहे. डॉक्टर दरेकर यांनी 2015 साली जर्मनीत देखील सांधेरोपण शस्त्रक्रियेची फेलोशिप मिळवलेली आहे. सध्या दरेकर पुण्याच्या सनसिटी रोड सिंहगड रोडवरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चीफ रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रामध्ये 15हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे ते पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये देखील आपली रुग्णसेवा बजावत असतात. तर आज दरेकर सर आपल्यासोबत आहेत आणि खूप सारी प्रश्न खरं तर सर तुम्हाला विचारायचे आहेत. आणि जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की गुडघेदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल हे आता वयावरती डिपेंड नाही आहे. अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत हा त्रास जाणवतो. सामान्य कारणं नेमकी कोणती आहेत? प्रामुख्याने जे यंग लोक आहेत त्यांच्यामध्ये गुडघेदुखीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये ते प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे. त्याच्यामागे प्रमुख कारण जे आहे ते मेन म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बैठं काम, शारीरिक हालचाली बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे व्यायामांचा अभाव, ज्याच्यामध्ये मी माझ्या पेशंट्सला सांगतो की स्ट्रेंथ ट्रेनिंगचा अभाव. ह्या 2 गोष्टींमुळे स्नायूंचं प्रमाण शरीरातलं जे आहे ते जसं वय वाढतं तसं घटत जातं. आणि दुसरी गोष्ट, आहारामध्ये पण काही गोष्टी कमी पडल्यामुळे मग जेणेकरून आपल्या स्नायूंचं प्रमाण घटण्याला आणखीन तीव्रता मिळते. त्याच्यामध्ये प्रोटीन हे सगळ्यात प्रमुख कारण आहेत. किंवा एक वेळेस काही लागल्यामुळे, पडल्यामुळे लिगामेंट इंजरीज होणे किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करणे. बरेचसे नवीन युवक एखादा खेळ घेतात पण त्याची काही पूर्वतयारी नसते, त्याच्यासाठी लागणारे व्यायाम नसतात. त्याच्यामुळे पण सांधे खराब व्हायला लवकर सुरुवात होते किंवा त्याच्यामुळे दुखणी उद्भवतात. बिलकुल. सर, गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची प्राथमिक लक्षणं नेमकी कोणती आहेत? म्हणजे असं होतं की खूप त्रास झाल्यानंतर जनरली डॉक्टरांना दाखवलं जातं, मात्र प्राथमिक लक्षणं कोणती आहेत की आत्ता आपण गेलं पाहिजे सुरुवातीलाच, म्हणजे पुढे जास्त त्रास होऊ नये? बरोबर. सुरुवात बऱ्याचशा लोकांमध्ये आपण बघतो की जास्त वेळ एका ठिकाणी बसल्यानंतर गुडघ्याच्या समोरच्या भागाला दुखणं उद्भवणे किंवा दैनंदिन हालचालींमध्ये पायऱ्या चढउतार करताना किंवा चढावरती उतरताना किंवा चढताना, म्हणजे मुख्यतः अँटीग्रॅव्हिटी ॲक्टिव्हिटीज करताना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात होणाऱ्या हालचालींमध्ये दुखणं उद्भवतं, जे बऱ्याच वेळेला दुर्लक्षित केलं जातं. जर त्याच वेळेस दाखवलं गेलं तर काही औषधं आणि व्यायामांनी हे गुडघेदुखी टॅकल करता येते. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते वाढत जाते आणि ते वाढल्यामुळे पुढे जाऊन बाकीचा सांधा खराब व्हायला किंवा त्याच्यामध्ये इतरत्र ठिकाणी इजा व्हायला त्याचं कारण ठरू शकतं. बिलकुल. सर, अनेकदा लोक आहे ना गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं थोडंसं आपण व्यायाम कदाचित बरोबर केला नसेल किंवा खूप जास्त आपण चाललो असेल म्हणून कदाचित आपल्याला गुडघेदुखी होते, असं बऱ्याच जणांना वाटतं आणि मग ते सुरुवातीला दुर्लक्ष करतात. मात्र त्याच्यानंतर काय समस्या उद्भवू शकतात त्यांच्या आयुष्यामध्ये? जर आपण वेळेतच डॉक्टरांना दाखवलं तर त्याचं निदान व्हायला मदत होते. प्रामुख्याने एक्सरे करून पाहण्यात येतो, जेणेकरून आपल्याला सांध्यामध्ये काही आंतरिक बदल होत आहेत का हे लवकर कळतात. बरोबर. दुर्लक्षित करणे म्हणजे आठवड्याच्या वर जर तुम्हाला दुखणं असेल तर डॉक्टरांना दाखवणं हे रेकमेंडेड आहे आणि ते तपासून घेणं हेही रेकमेंडेड आहे. बऱ्याचशा बायकांमध्ये, स्त्रियांमध्ये कमी वयातच गुडघे झिजण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. याच्यामध्ये कन्सिल्ड किंवा एक लपलेली इंजरी जी आहे ते मेनिस्कस रूट टेअर, म्हणजे आतमध्ये आपल्या गुडघ्याच्या आतमधली गादी बऱ्याचदा पाठीमागे ती फाटते आणि ती फाटून सांध्यामधून बाहेर निसटते, ज्याने गुडघा झिजण्याचं प्रमाण तिपटीने वाढतं. हे खूप शांत पद्धतीने होतं. ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच काही वेळेस थोडंसं दुखणं येतं आणि नंतर दुखणं निघून जातं आणि ज्यावेळेला सांधा झिजायला लागतो त्यावेळेला आपल्याकडे काहीही पर्याय नसतो सांधा बदलण्याशिवाय. त्यावेळेस ही दुखणी वाढतात. हे पुढे जाऊन सांधेरोपण शस्त्रक्रिया टळण्यासाठी आपण जर लवकरच दाखवलं आणि ह्याचं जर लवकर निदान केलं गेलं क्लिनिकली तपासणी दरम्यान आणि MRI स्कॅन जर याच्यामध्ये सापडलं तर आपण दुर्बिणीद्वारे 2 टाक्याची शस्त्रक्रिया आहे फक्त, त्याच्याने ती गादी जागेवर शिवली तर सांधा आयुष्यभर टिकू शकतो. बरं.
आता सगळ्यात मोठा गैरसमज काय ना की गुडघेदुखी आहे किंवा सांधेदुखी आहे म्हटल्यानंतर आता मला ऑपरेट करावं लागेल, त्याच्यामुळे खूप लोक घाबरतात. तर नॉन सर्जिकल काही प्रोसेस आहेत का आपल्याकडे? हो, बऱ्याच आहेत. म्हणजे तसं 90 ते 95% रुग्ण तर विदाऊट सर्जरीज बरे होतात. हार्डली 5 ते 60% लोकांना ऑपरेशन लागू शकतं. सो आपण किती वेळेत दाखवतो हे महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे जर तुम्ही वेळेत दाखवलं तर औषधं, त्याच्यानंतर काही फिजिओथेरपीचे व्यायाम, काही आपण हालचालींवरती मर्यादा, जेणेकरून त्या सांध्यावरती येणारा ताण कमीत कमी यावा. सो खाली बसणं, पायऱ्या, चढउतार, इंडियन टॉयलेट अशा प्रकारच्या हालचालींवर आपण काही आठवडे किंवा काही महिने निर्बंध टाकतो. फिजिओथेरपीचे व्यायाम आपण पेशंटला नियमित करायला सांगतो आणि औषधांचा काही कोर्स असतो. काही एक वेळेस ज्यावेळेला सांधा मध्यम स्वरूपाचा झिजला असेल आणि पेशंटचं वय कमी असेल तर इंजेक्शन थेरपीसुद्धा आपण कन्सिडरेशनमध्ये घेऊ शकतो, जेणेकरून पुढे जाऊन सांधा जास्त दिवस टिकेल. बिलकुल. सर, मला आहे ना PRP विषयी आणि स्टेम सेल थेरपी विषयी जाणून घ्यायचं आहे. PRP म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने? PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. त्याचं आता मेडिकल क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी वापर सुरू झालेला आहे, राईट फ्रॉम स्किन, कॉस्मेटिक्स आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह प्रोसिजर्समध्ये. सो PRP म्हणजे आपण पेशंटच्याच शरीरातलं एक साधारणतः 10 ते 15 cc ब्लड आपण घेतो, जसं आपण लॅब टेस्टला देतो, आणि ते एका मशीनमध्ये सेंट्रिफ्यूज केलं जातं. म्हणजे थोडक्यात ते फिरवलं जातं, जेणेकरून प्लेटलेटचं कॉन्सन्ट्रेट आपण त्या ह्याच्यामधनं सेपरेट करतो. तो सेपरेट झालेला कॉन्सन्ट्रेट आहे, ज्याच्यामध्ये 40 ते 50 लाख प्लेटलेट्स असतात कमीत कमी. ते आपण त्या पर्टिक्युलर भागामध्ये इंजेक्शनच्या स्वरूपात आपण देतो. मग ते गुडघा असो किंवा खांदा असो किंवा बऱ्याच वेळेला मणका. सो अशा केसेसमध्ये आम्हाला बऱ्यापैकी एनकरेजिंग रिझल्ट्स मिळालेले आहेत. त्याच्यावरती बरेचसे पेपर्स आहेत आणि त्यांनी बऱ्याच प्रमाणात दुखणं पण कमी होतं आणि सांधा पुढे टिकून राहण्यास मदत होते. बिलकुल. सर, गुडघेदुखी जर जास्त प्रमाणात वाढली तर शस्त्रक्रियाही करावी लागते. मात्र कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया तुम्ही गुडघेदुखीवर करतात त्याविषयी जरा सविस्तर सांगाल? आता ज्यांचं वय कमी आहे आणि जसं मगाशी मी सांगितलं की गादी फाटून ज्यावेळेस बाहेर जाते आणि ती वेळेत जर त्याचं निदान झालं तर त्याला आपण दुर्बिणीद्वारे टाके घेऊन त्या गादीला आपण हाडामध्ये शिवू शकतो. हे 2च टाक्याचं ऑपरेशन आहे, जेणेकरून सांध्याचं जे आयुर्मान आहे ते आपण पुढे वाढू शकतो. ज्या रुग्णांमध्ये गुडघेदुखी प्रचंड जास्त आहे आणि ज्यांचा सांधा बऱ्यापैकी झिजला आहे, सो त्याच्यामध्ये आपण अर्धा गुडघा बदलणे किंवा युनिकॉन्डलर नी रिप्लेसमेंट किंवा ज्यावेळेला पूर्ण सांधा झिजेल त्यावेळेला टोटल नी रिप्लेसमेंट, बिलकुल, हे 2 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही एक वेळेस सांधा कमी झिजलेला असतो पण बाक जास्त असतो, त्याच्यामुळे सुद्धा काही रुग्णांना दुखण्याचा त्रास होतो. त्यावेळेस आपल्याला HTO नामक शस्त्रक्रिया पण करता येते, ज्याच्यामध्ये आपण पाय सरळ करू शकतो. याच्यामध्ये आपण सांधा बदलत नाही. सो ह्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा पण अतिउत्तम वापर करून ॲक्युरेट असे पद्धतीने सर्जरी करून आपण पेशंटला, रुग्णाला चांगला रिझल्ट देऊ शकतो. बिलकुल. नमस्कार, मी सौ सुनीता सुभाष मंत्री, राहणार सातारा, वय वर्ष 71. गेल्या 20 वर्षापासून माझे दोन्ही गुडघे दुखत होते आणि काही डॉक्टरी उपचार केले, परंतु हल्ली तर माझ्या पायांना खूप बाक आला होता आणि पावलांना सूज आली होती. मला घरामध्ये चालणंसुद्धा मुश्किल झालं होतं. अशा वेळेला डॉक्टर मंगेश दरेकर यांचं नाव मला समजलं आणि त्यांच्याकडं मी गेले. त्यांना माझे गुडघे मी दाखवले आणि त्यानंतर त्यांनी रोबोटिक ऑपरेशनमुळं कशा प्रकारे थोड्या व्यापामध्ये, थोड्या त्रासामध्ये पाय सरळ होतील आणि ऑपरेशन कसं व्यवस्थित होईल हे त्यांनी मला समजावून सांगितलं. त्यांच्या या काउन्सिलिंगमुळं मी त्यांच्याकडं ऑपरेशन करायचं ठरवलं आणि एक 8 दिवसात माझ्या इतर तपासण्या करून मी डॉक्टर मंगेश दरेकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ॲडमिट झाले. 24 एप्रिल रोजी माझ्या उजव्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले, तर 26 एप्रिल 2024 रोजी माझ्या डाव्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले. म्हणजे अक्षरशः आत्ता ऑपरेशन होऊन केवळ 15 दिवस होत आहेत आणि अशा वेळेला मी उत्तम प्रकारे चालू शकते. त्याबद्दल मी त्या सर्वांना धन्यवाद देते. आता तुम्ही म्हणालात तंत्रज्ञानाचा, म्हणजेच रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीविषयी तुम्ही बोलत आहात. मला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. पारंपरिक सर्जरीपेक्षा ही कशी वेगळी आहे? आता पारंपरिक सर्जरीज मागच्या 50 ते 55 वर्षांपासून बऱ्यापैकी जास्त प्रमाणात भारतात होत आहेत. विषय असा असतो की
तिथे इंटर ऑब्झर्वर डिफरन्स म्हणजे सर्जन टू सर्जन रिझल्ट व्हेरी करतो, पेशंट टू पेशंट रिझल्ट व्हेरी करतो. त्यामुळे बऱ्याच रुग्णांच्या शस्त्रक्रिया होऊनही काही एक वेळेस ते तेवढे खुश नसतात. सो ह्याच्यामध्ये ज्यावेळेला सर्जन ऑपरेट करतो त्यावेळेला तो त्याच्या सेन्सेसवरती म्हणजे त्याच्या नजरेवरती अवलंबून असतं की पाय किती त्याला प्रमाणात सरळ करायचं किंवा हाडांचा काप घेताना ते किती ॲक्युरेटली घेतले जातात ते व्हेरीफाय होत नाहीत. रोबोटिक सर्जरीजमध्ये आपण प्रत्येक कट घेताना म्हणजे आपण हाडाला ज्यावेळेला शेप देतो आहे त्यावेळेस त्याची अलाइनमेंट म्हणजे तो किती सरळ होतो आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रमाणात काप घ्यायचे आहेत हे सगळं मशीनद्वारे आपल्याला चेक करता येतं, व्हेरीफाय करता येतं आणि त्याला आपल्याला कट घेण्यासाठी म्हणजे ते सगळे काप घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे रोबोटिक आर्म असतो. जो की आता इंडस्ट्रीयल लेवलला बघितलं तर गाड्यांमध्ये ह्याच्यामध्ये जे वापरले जातात तशा स्वरूपाचेच इंडस्ट्रीयल रोबोटिक आर्म्स आपल्याला अवेलेबल आहे ज्याच्याने आपल्याला ॲक्युरसी जास्त मिळते. त्याच्यामुळे हाडाचा काप कमीत कमी घेतला जातो. सॉफ्ट टिश्यू आपण जास्तीत जास्त कन्झर्व करतो की आपल्या लिगामेंट्सला आपण इजा पोचवत नाही आणि रक्तस्राव कमी होतो. त्यामुळे पेशंटची जलद रिकव्हरी होते जी साधारणतः कन्व्हेन्शनल म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने 6 महिन्यापर्यंत जाते ती 1 ते 1.5 महिन्यात रुग्ण सुटे चांगले फिरायला लागतात. पहिल्या दिवशी काही तासातच चालायला सुरुवात करतात आणि गुडघा वाकवायला सुद्धा स्वतःहून सुरुवात करतात. त्यामुळे फिजिओथेरपी कमी लागते. सो हे सगळे रोबोटिक सर्जरीचे फायदे आहेत. बरोबर. जनरली काय होतं की नी रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर लोकांना पटकन चालायचं असतं, तर त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला लागते त्याविषयी थोडं सविस्तर सांगाल? ऑपरेशन ज्यावेळेस पेशंटचं होतं त्यावेळेला सगळ्यात मोठा जो त्यांच्या मनात जी भीती असते की मी चालू शकेल का किंवा मला लगेच चालता येईल का किंवा मी माझ्या पूर्वीच्या ॲक्टिव्हिटीज करू शकेल का. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मानसिक आधार पण गरजेचा असतो. त्याच्यामध्ये सर्जन आणि फिजिओथेरपिस्ट हे दोघंही फार महत्त्वाचे रोल प्ले करतात. सर कॉन्फिडन्स जर समोरून पेशंटला दिला गेला तर पेशंट्स काही तासातच उभे राहतात. फिजिओथेरपी नियमित पद्धतीने केली गेली, व्यायाम नियमित पद्धतीने केले गेले तर काही आठवड्यांमध्येच पेशंट बऱ्यापैकी चांगले चालतात. सो व्यायाम हा खूप मोठा अविभाज्य भाग आहे ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये. एक्सरसाइज केली, व्यायाम केले तर रुग्ण अगदी नॉर्मल चालतात. जसं काही त्यांचा काही सांधा बदलला आहे हे त्यांना कळत पण नाही. सो आणि कुठल्या हालचालींमध्ये अडचण येत नाही. म्हणजे त्यांना पायऱ्या चढायच्या असोत किंवा त्यांना कुठे गड सर करायचा असो, सो तिथे कुठेही अडचण येत नाही. खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप सारं नवीन तंत्रज्ञान रोजच इंट्रोड्यूस होत आहे. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल सर की ऑर्थोपेडिक्समध्ये किंवा या क्षेत्रामध्ये गुडघेदुखीच्या निदानासाठी आणि उपचारासाठी काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे का, आणि असेल तर ती नेमकी कोणती? आता आपण बऱ्याच वेळेला आपण पारंपरिक पद्धतींमध्ये इन्व्हेस्टिगेट करतो त्यावेळेला सगळ्यात पहिले एक्सरेज वरती आपण जास्त अवलंबून असतो. पण ज्यावेळेस आम्हाला एक्सरेमधून पूर्णतः माहिती मिळत नाही की आता यंग पेशंट असतात ज्यांच्या खुर्च्यामध्ये काही बदल एक्सरेमध्ये दिसत नाही, तर त्या MRIमध्ये आपल्याला कार्टलेज मॅपिंग म्हणून एक प्रकार असतो तो करता येतो. कार्टलेज मॅपिंगमध्ये आपल्याला खुर्चेची थिकनेस म्हणजे ती किती जाड आहे, बरं तिच्यामध्ये कुठे काही झीज होत आहे का, हे दुर्बीण आत न घालता नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीने आपल्याला कळतं. लिगामेंट इंजरीजमध्ये सुद्धा आपल्याला कायनामॅटिक पद्धतीने म्हणजे ह्या गुडघ्याची हालचाल करून आपल्याला लिगामेंटची स्थिरता किती आहे याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घेता येते. सो ही नवीन तंत्रज्ञान अर्थातच वयामानानुसार ह्या गोष्टी बदलतात म्हणजे की कुठल्या पेशंटला कुठली तपासणी लागेल. सो ॲथलीट्स असतील, माझ्याकडे येणारे बरेचसे स्टेट्स नॅशनल्स खेळणारे पण ॲथलीट्स आहेत, त्यांच्या केसेसमध्ये हे इन्व्हेस्टिगेशन्स ह्या तपासण्या फार कामाला येतात. किंवा पुढचं भवितव्य आपल्या सांध्याचं कसं राहील त्याबद्दल सुद्धा आपल्याला, किंवा हाडाची घनता मापण्यासाठी डेक्झा स्कॅन. सो बरेचसे रिसेंट ॲडव्हान्सेस आपल्याकडे आहे. मी सौ प्रतिभा देवी. 4-5 वर्षापूर्वी मला दोन्ही गुडघ्यांचा खूप त्रास होत होता आणि मला लांबच्या हॉस्पिटलमध्ये नव्हतं जायचं, पण परमेश्वरी कृपेने दरेकर आमच्या घरासमोरच हॉस्पिटल आलं आणि मी त्यांच्याकडनं दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया करून घेतल्या आणि नंतर फिजिओथेरपी केली 1-1.5 महिना आणि मला खूप बरं वाटतंय. पूर्वीचे माझे वाकडे पाय पडत होते ते आता एकदम सरळ व्हायला लागले आणि फिजिओथेरपीने 1.5 महिना माझी घेतली टेस्ट. त्याच्यानंतर त्यांचे सगळे व्यायाम शिकले. 1 महिना वॉकर वापरलं. आता मी विदाऊट वॉकरने आणि इंडिपेंडंटली स्वतः चालू शकते. त्यांचा अनुभव मला खूप चांगला आला आहे. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना किंवा सर्जरी करताना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला काय नवीन चॅलेंजेस फेस करावे लागतात? नवीन चॅलेंजेस म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कुठलंही नवीन तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली की सुरुवातीला वेळ
हा सगळ्यात महत्त्वाचा. सो त्याच्यामध्ये आपण घाई करून चालत नाही. ज्यावेळेला आपण रोबोटिक शस्त्रक्रिया करतो उदाहरणार्थ, सो त्यामध्ये गडबड करून चालत नाही. ऑपरेशनमध्ये लागणारा जो वेळ आहे तो साधारणतः कन्व्हेन्शनल एवढाही लागू शकतो एखाद्या नवीन माणसाला. तर जसं ते मशीन आपल्याला समजायला लागतं तसं तसं आपण त्याच्यामध्ये पारंगत होऊन मग ते आपल्याला रिझल्ट्स पण सुंदर देता येतात. बिलकुल. तपासण्यांच्या बाबतीत पण तसंच आहे. सो तपासणीचा इन्फरन्स, ते इमेजेस आपल्याला समजले तर मग पेशंटला तिथल्या तिथं ते समजून सांगता आले तर रुग्णाच्या मनातले जे शंका असतात त्याही निघून जातात. सो तसे चॅलेंजेस बाकी काही आम्हाला तसे येत नाहीत, कारण आता हे बऱ्याचशा गोष्टी आम्ही बऱ्याच दिवसांपासून यूज करतो आहे किंवा वापरतो आहे. बिलकुल. खरं तर गुडघेदुखी जाणवायला लागल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे तर खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं. मात्र गुडघेदुखी किंवा सांधेदुखी टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? आता जे माझ्याकडे येणारे पेशंट्स असतात बरेचसे यंग पेशंट्स आहेत, मिडल एज पेशंट्स आहेत, फिमेल्स एस्पेशली. सो त्यांना जे प्रॉब्लेम येतात ते बेसिकली जसे मी सुरुवातीलाच सांगितलं की सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठं काम, IT प्रोफेशनल्स किंवा कम्प्युटरवर काम करणारे लोक जे आहेत आणि त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइजेसची लेवल खूप कमी आहे. त्यांना माझं 2च गोष्टींचं सांगणं असतं की तुम्ही एकतर पहिली गोष्ट जास्तीत जास्त हालचाल ठेवणे आणि जिम लावणे. सो जिम म्हटलं की लोक घाबरतात किंवा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की मला त्रास आहे, गुडघे दुखते, तो कसं काय जिम करू. सो त्याच्यामध्ये काही विशिष्ट पद्धतीचे व्यायाम टाळले तर भरपूर सारे व्यायाम करण्यासारखे आहेत. वयाच्या 30 नंतर साधारणतः शरीरातलं स्नायूंचं प्रमाण घटत जाणे, त्याला सार्कोपिनिया म्हणतात. बरोबर. बायकांचं जास्त प्रमाणात जातं. तर स्नायूंचं प्रमाण घटल्यामुळे आपल्या सांध्यांना स्थिरता मिळत नाही, त्यांना पाहिजे तसा रक्तपुरवठा मिळत नाही, त्याच्यामुळे सांधे झिजणं ह्याची सुरुवात होते. सो एक्सरसाइज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग. सो आपण व्यायाम जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग केले, प्रोटीन इंटेक चांगला ठेवला तर या 2 गोष्टीत सफिशियंट आहेत तुम्हाला लॉंग लाईफ देण्यासाठी सांध्याच्या. बाकी कितीही कॅल्शियम खाल्लं किंवा विटॅमिन D खाल्लं किंवा बाकी इतरत्र कुठल्याही गोळ्या घेतल्या तरी सांधा वाचणं ह्या शक्य आहे मग. अच्छा. तुम्ही आता एक शब्द वापरलात की सांधे झिजणं. हा जो प्रकार आहे तो जनरली आधी जे माझ्या ऐकिवात होतं ते म्हणजे 40-50 नंतर ही प्रक्रिया सुरू व्हायची शरीरामध्ये. मात्र आता 25 आणि 30 मध्येच लोकांना हा त्रास जाणवतोय. त्याची कारणं काय असू शकतात? त्याची कारणं हीच आहेत की सेडेंटरी म्हणजे बैठं काम किंवा न्यूट्रिशन खराब आणि एक्सरसाइज नाही, हे 3च मेन म्हणजे प्रमुख कारणं जी आहेत ती. आणि हे आता जगभरात प्रूव्ह झालेलं आहे की ह्याच्यामुळेच जॉईंट्स खराब होतात किंवा हाडं ठिसूळ होतात. सो लास्ट 10 इयर्स IT रेव्होल्युशन 10-15 इयर्समध्ये मॅक्सिमम पीपल, जास्तीत जास्त लोक कम्प्युटरवर काम करतात, वर्क फ्रॉम होम करतात, 12 तास 14 तास काम करतात. सो त्यांना हे प्रॉब्लेम जास्त भेडसावतात. ज्या लोकांनी भरपूर काम केलेलं आहे, शारीरिक काम केलेलं आहे, त्यांना हे त्रास होत नाही, त्यांचे गुडघे झिजले तरी दुखत नाहीत. बरं. सो तिथे तफावत जी दिसते दोन्ही पद्धतीच्या रुग्णांमध्ये ती आहे ती स्नायू. सो मसल हा आपल्या स्नायू हे सगळ्यात महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरामध्ये. त्यांना सांभाळलं तर ते टिकतात, व्यायाम केले तर ते टिकतात, त्यांना व्यायाम नाही दिले तर ते टिकत नाहीत, टिकले नाही तर मग सांधे खराब होतात. सर, खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, मात्र एक छोटीशी विश्रांती घेतोय. इथं घेतोय एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवात करूया चर्चेला. 30 नंतर साधारण कुठल्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजे की जेणेकरून हा प्रॉब्लेम नाही येणार? व्यायाम म्हणजे एकतर आयदर तुम्ही एखाद्या फिजिओथेरपिस्टकडनं पर्टिक्युलर व्यायाम शिकून घेणे की आपल्याला जर एखाद्या सांध्याचा त्रास होत असेल तर. जर आपल्याला काही त्रास नाही आणि आपल्याला प्रिव्हेंटिव्ह पाहिजे असेल तर मग एक तर जिमचा ॲक्सेस असेल तर जिममध्ये एक्सरसाइज करा किंवा वेट ट्रेनिंगचा ॲक्सेस घरी करतात असेल तुम्हाला तर घरी करा. त्याबरोबर तुम्ही योगा करा, तुम्हाला पाहिजे ते बाकी इतर ॲक्टिव्हिटी जी आवडते ती करा. पण वेट ट्रेनिंगला स्किप नका करू किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंगला स्किप नका करू, ते सोडू नका. ते केलं तर सांधे टिकून म्हणजे जास्त प्रमाणात टिकतील आणि त्रास होणार नाही, झिजले तरी त्रास होणार नाही किंवा ते बदला असं कोणी सांगणार नाही. बिलकुल. खरं तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत, त्यामुळे जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, खास करून ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, तर तुमचा संदेश काय असेल त्यांच्यासाठी? माझा एकच संदेश आहे की
जगामध्ये सांगितलं जातं भारतामध्ये सगळ्यात जास्त युवक आहेत आजच्या घडीला, पण ते युवक हेल्दी नाही आहेत. जर अशी गुडघेदुखी तुम्हाला 20शीत आणि 25शीत चालू होते तर सर्वात पहिले ते त्याच्यावरचं निदान करून घेणे, डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यामध्ये वेळ दौडू नये. दुसरी गोष्ट, आजच आपल्या हातात जेवढा वेळ आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करून व्यायामाकडे आणि आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचं. कारण जर आपलं पॉप्युलेशन हेल्दी राहील तरच ते आपल्या देशाला पुढे नेईल, नाहीतर तसं होणार नाही. अगदी बरोबर. खरं तर सर तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही आज केलं, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम TV.